नमस्कार मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची असणारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपले व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धूळ उडली की माझं नाव आकाशात घुमायचं, गर्जना झाली की मैदानही थरथर कापायचं. मी फक्त बैल नव्हतो, मी जिवंत अभिमान होतो या सातारा जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा. जिंकणं माझं ध्येय नव्हतं, मी लोकांच्या हृदयात राज्य करत होतो. मी लोकांच्या हृदयात राज्य करत होतो. माझे प्रिय मालक आणि माझ्या जिवलग मित्रांनो, बैलगाडीच्या साऱ्या दुनियेला आज तुमचा लाडका रायफल लिहितोय. आज मी तुमच्यात दिसत नाही, पण खरं सांगतो मी गेलेलो नाही. मी फक्त डोळ्याआड झालोय, आठवणींमध्ये, आवाजांमध्ये आणि त्या मैदानाच्या मातीमध्ये कायमचा मिसळलोय. संघर्ष योद्धा हेच नाव तुम्ही मला दिलत ना, पण त्या नावामागचा प्रत्येक अर्थ मी जगलो. मी प्रत्येक वेळेस मैदानात उतरलो तेव्हा फक्त धावलो नाही, तर मी स्वतःला सिद्ध केलं. सचिन शेठ चव्हाण, तुमचं नाव घेतलं की माझ्या मनात एक वेगळीच भावना जागी व्हायची. तुम्ही मला कधी जनावर मानलं नाही, तुम्ही मला लेकरासारखं जपलत. दादा, आई, वहिनी आणि सगळेच, माझे लाडके बाबा सुद्धा. तुमच्या हाताने दिलेला चारा, तुमच्या डोळ्यातलं प्रेम आणि माझ्या प्रत्येक विजयावर तुमच्या चेहऱ्यावर उमटलेलं असू, हे सगळं माझ्यासाठी जगण्याचं कारण होतं. जेव्हा मी मैदानात उतरत होतो तेव्हा माझ्या अंगात फक्त ताकद नव्हती, तुमचा विश्वास धावत होता. तुमचा विश्वास धावत होता. लोक म्हणायचे मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद आला, पण त्या शब्दांमागे कितीतरी कष्ट आणि कितीतरी घाम होता, कितीतरी न बोललेल्या वेदना दडलेल्या होत्या. मैदानावर ढोल वाजायचे, गर्दी उसळायची, माझं नाव घेतलं की लोकांच्या अंगावर काटा यायचा, आणि मी त्या क्षणी फक्त एकच गोष्ट पाहायचो, माझ्या मालकाच्या डोळ्यातला अभिमान. त्या एका मोठ्या मैदानात जेव्हा मी 1 BHK फ्लॅटचा मानकरी ठरलो, तेव्हा तो फक्त पुरस्कार नव्हता, तो माझ्या संघर्षाचा मुकुट होता. आणि त्या दिवशी मी जिंकलो नव्हतो, आपण सगळे जिंकलो होतो. सातारा जिल्ह्याची शान म्हणायचे मला, पण खरं सांगायचं झालं तर मी शान नव्हतो. शान होती ती माती, जी मला रोज उभं राहायला शिकवायची. आणि तुम्ही, ज्यांनी मला कधी पडू दिलं नाही. आणि आता माझ्या मनात एकच गोष्ट राहून गेले, माझा लहान भाऊ, अहो माझा लाडका सिकंदर. अरे बाळा, ए सिकंदर, तुझ्या डोळ्यातलं रिकामपण मला जाणवतंय रे. तू अजूनही माझ्या पावलांचा आवाज शोधतोयस ना. माझ्या सावलीत उभं राहायची सवय होती तुला. तू एकटा नाहीस रे, मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे माझ्या बाळा. जेव्हा तू मैदानात उतरशील तेव्हा लक्षात ठेव, तुझ्या पुढे चालणारा मी प्रत्येक पावलात आहे, तुझ्या मागे उभं राहणारा मी. तू फक्त धाव, तू जगाला दाखव की संघर्ष योद्ध्याचा भाव काय असतो. तुझ्या प्रत्येक पावलात माझा आवाज असू दे, तुझ्या प्रत्येक धावण्यात माझं स्वप्न असू दे. रडू नकोस रे माझ्या भावा, ए बाळा, कारण आपण रडण्यासाठी नाही तर इतिहास घडवण्यासाठी जन्माला आलोय. आणि माझ्या बैलगाडीच्या साऱ्या दुनियेला आपण फक्त शर्यती करत नाही, आपण परंपरा जिवंत ठेवतो, आपण मातीशी नातं जोडतो, आपण प्रेमाने आणि विश्वासाने अभिमान जगतो. माझं शरीर आज तुमच्यात नाही, पण माझं नाव अजून जिवंत आहे, आणि तोपर्यंत जिवंत राहील. जेव्हा ढोल ताशे पुन्हा गरजतील, हलगीचा आवाज मैदानात घुमेल, जेव्हा समालोचक पुकारतील, तेव्हा त्या आवाजात, त्या गर्दीत, त्या धुळीत कुठेतरी संघर्ष योद्धा पुन्हा उभा राहिलेला दिसेल. हा रायफल तुम्हाला पुन्हा उभा राहिलेला दिसेल. माझ्यासाठी अश्रू ढाळू नका, माझ्यासाठी अभिमान बाळगा, कारण मी हारलो नाही, मी फक्त माझा खेळ पूर्ण केला आणि राजासारखा मैदानातून बाहेर पडलो. शेवटी एवढंच सांगायचं आहे, शरीर मातीमध्ये विरलं पण नाव अजून जिवंत आहे. प्रत्येक मैदानात माझं अस्तित्व धावत आहे. संघर्ष संपला नाही, तो पुढे चालूच राहील. माझ्या आठवणीतून प्रत्येक योद्धा पुन्हा उभा राहील, पुन्हा उभा राहील, पुन्हा उभा राहील. मालक, तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते. मला माहित आहे जाण्याची वेळ नव्हती, पण मला माफ करा मालक. मी जाता जाता तुमच्या सगळ्यांना रडवून निघालोय, मला माफ करा.